कर्जत खालापूर मतदारसंघात उभाटा आणि राष्ट्रवादी एकत्र येत परिवर्तन विकास आघाडी केली आहे आणि ही उभाटा शिवसेना विकली गेली आहे आणि कट्टर शिवसैनिक घड्याळाला कदापि मतदान करणार नाहीत। या मतदारसंघातील शिवसेना ही विकली गेली असल्याची गंभीर टीका आमदार महेंद्र थोरवे यांनी उभाटा गटावरती केली आहे। खालापूर तालुका असेल, कर्जत तालुका असेल आणि या संपूर्ण मतदारसंघामध्ये शिवसेना एक सक्षमपणे गेली कित्येक वर्ष या संपूर्ण मतदारसंघावर शिवसेनेचं वर्चस्व या ठिकाणी आहे। मधल्या काळामध्ये शिवसेना दुभंगली गेली आणि शिवसेनेमध्ये दोन भाग त्या ठिकाणी झालेले आहेत, परंतु आम्ही सगळे शिवसैनिक बाळासाहेबांच्या विचारांचे प्रेरित होऊन आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी आपण पाहताय का संपूर्ण महाराष्ट्रातून शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जी शिवसेनाचा झंझावात आपण पाहताय की आज राज्यामध्ये 2 नंबरची पक्ष म्हणून शिवसेनेकडे पाहिलं जातंय आणि या शिवसेनेच्या माध्यमातून बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात असताना उभाटाची जी काही राष्ट्रवादी बरोबर आघाडी झालेली आहे, ही आघाडी सर्वसामान्य असणारा निष्ठावंत असणारा शिवसैनिक कदापि घड्याळाच्या चिन्हाचं बटन त्या ठिकाणी दाबणार नाही, तो धनुष्यबाणाचंच बटन त्या ठिकाणी दाबेल। कारण ही विकली गेलेली उभाटा आहे ती राष्ट्रवादी बरोबर तटकरेंबरोबर विकली गेलेली आहे। त्यामुळे त्यांची जी काही नेते जे विकले गेलेले आहेत त्याच्या व्यतिरिक्त जी सर्वसामान्य जी काही उभाटाचे असणारा शिवसैनिक असेल, जो स्वतः बाळासाहेबांचे शिवसैनिक म्हणून बोलत असतील किंवा बाळासाहेबांचे विचार त्यांच्यामध्ये रुजले गेले असतील, ते राष्ट्रवादीच्या घड्याळाला मतदान त्या ठिकाणी करणार नाहीत, तर ते धनुष्यबाणालाच त्या ठिकाणी मतदान करतील। आणि त्यामुळे किती जरी त्या ठिकाणी आघाड्या झाल्या तर या ठिकाणी शिवसेना, भारतीय जनता पार्टी, RPI महायुतीचाच भगवा या ठिकाणी फडकेल, एवढं मात्र या ठिकाणी अभिमानाने सांगतो।